इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी झाल्याचा दावा अमेरिकेने केलाय आणि याबाबत माहिती देत आहेत आमचे अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर. बघूयात. अध्यक्ष, इराण विरुद्ध इस्रायल या युद्धामध्ये अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत आहेत. 2 तासापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवल्याची घोषणा केलेली आहे. अजूनही मात्र या दोन्ही देशांनी त्याला दुजोरा दिलेलं नाहीये. त्यांचे हल्ले प्रतिहल्ले चालूच होते. पण ट्विटमध्ये त्यांनी हे हल्ले संपवायला 6 तासांचा अवधी दिलेला आहे. त्यानंतर 12 तासांचा पूर्ण शस्त्रसंधी असेल आणि नंतर युद्ध संपलंय असं मानलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ही घटना घडण्याआधी अतिशय महत्वाची दुसरी घटना घडली, ती म्हणजे कतारमध्ये अमेरिकेचा जो सर्वात मोठा आणि महत्वाचा लष्करी तळ आहे, अल उडी एड असं त्याचं नाव आहे, तिथे 10,000 अमेरिकन सैनिक तैनात केलेले आहेत. त्याच्यावर एकंदर 14 क्षेपणास्त्र टाकण्यात आली. या 14 क्षेपणास्त्रापैकी 13 क्षेपणास्त्र कतारच्या संरक्षण यंत्रणेने पाडली ती आणि फक्त एकच या तळावर पडलं आणि त्यामुळे जीवित आणि वित्तहानी झाली नाही. ही जीवित आणि वित्तहानी न होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे अशा स्वरूपाचा हल्ला आम्ही करत आहोत अशी पूर्वसूचना इराणने अमेरिकेला आणि कतारला दिली होती. याचं आपल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल, परंतु इराण या संबंधामध्ये अतिशय ज्याला प्रपोर्शनल हल्ला असा म्हणतील, मर्यादित स्वरूपाचा हल्ला हा त्यांनी या निमित्ताने केलेला होता आणि अमेरिकेबरोबरचे संबंध किंवा अमेरिकेबरोबर वाटाघाटी व्हाव्यात अशी सुप्त इच्छा त्यातून प्रकट झालेली आहे. आणि मला असं वाटतं की ट्रम्प यांचा पण सूर आता बदललेला आहे. त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं की आता या हल्ल्यामुळे इराणचा राग अमेरिकेवरचा निवडला असेल आणि आता वाटाघाटीसाठी एक चांगली संधी आहे असं त्यांनी त्याच्यामधनं सूचित केलेलं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांनी पण अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आता युद्ध संपलं तर जमा आहे आणि आता शांतता निर्माण करण्यासाठी अतिशय उत्तम वातावरण आहे आणि वाटाघाटी आता होऊ शकतात असं त्यांनी त्याच्यातनं सूचित केलेलं आहे. या हल्ल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की इराणची जी ताकद आहे ती आता खूप कमी झालेली आहे, लष्करी ताकद. अमेरिका आणि इस्रायल या दोन्हींनी जे हल्ले केले त्याचा हा परिणाम आहे. यामध्ये इराणची जी क्षेपणास्त्र होती ती संख्या जवळजवळ 3,000 होती, परंतु ती आता 1,000 झालेली आहे. शिवाय ही क्षेपणास्त्र पाडली जाऊ शकतात, त्यामुळे इराणचा डेटरन्स आहे तो तेवढा परिणामकारक राहिला नाही. याचा अर्थ इराणकडचे जे पर्याय आहेत ते आता फार कमी उपलब्ध आहेत त्यांना आणि त्यामुळे इराण आता वाटाघाटीच्या दिशेने पुढे जात असावा अशा तऱ्हेचे संकेत या निमित्ताने मिळत आहे. अर्थात हे युद्ध संपणे हे जगाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ट्रम्प यांची घोषणा जर प्रत्यक्षात आली आणि हे युद्ध संपलं तर सर्व जग सुटकेचा निश्वास टाकेल असं मानायला हरकत नाही.